तर मित्रो बघताय आपण आहे ना आपल्या खास अशा मित्राच्या गावी आलोय गावखडीला रिषभ सोबत आलोय कशेळी बीचला। बघू शकता किती सुंदर असा सफेद कलरची वाळू आहे इथे। तिकडे ना काहीतरी भुयारी सारखा भाग आहे, काहीतरी लिहिलंय तिकडे। हा इकडे तर दुपार आहे ना ऋषभच्या आग्रहास्तव व्हेज खाल्लंय आहे ना, आणि आता नॉन व्हेज जेवायला या। भावाच्या गावी आलोय गावखडीला, पहिल्यांदा भेट आहे ना ऋषभ। आणि काय खायला आणले तर तोरण। तर मित्र बघू शकता आता आपण आहे ना दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलोय गणपतीपुळ्याला, म्हणजे रत्नागिरीपासून मला 20 किलोमीटर लागलं फर्स्ट। तर नमस्कार मित्र हो, मी हर्षद सागरकर ब्लॉग ह्या मराठमोळ्या चॅनलमध्ये तुमचं खूप दिवसानंतर स्वागत आहे। तर मित्र बॅक साईडला बघताय तुम्ही गावखडीला आलोय आपल्या ऋषभ तोडणकरच्या गावी, म्हणजे आपला मित्र आहे। खूप दिवसानंतर ते इकडे येणं झालं, म्हणजे खूप दिवसापासून यायचं होतं, पण आज आहे ना आपल्याला ऑफिसला पण 4-5 दिवस होळीनंतर सुट्टी आहे, त्यामुळे इकडे आलो। आता होळी वगैरे आहे ना सण पूर्ण इकडे संपलेला आहे, पण आज आहे ना वेळ काढून ऋषभला बोललो जरासा इकडे येतोय, तर आहे ना आता जेवण वगैरे आलो आहे बाहेरून। आता बघूया थोडासा गावकडे फिरूया, म्हणजे आता ऋषभकडे बघू काय काय दाखवण्यासारखं आहे ते आपल्याला दाखवेल। थोडं गाडी घेऊन जाऊया बाहेर, बघूया ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळते। ऋषभ आपल्या व्हिडिओ मार्फतची दाखवतो ना ब्रिज गावखडीचा, हा पहिलावाला ब्रिज आहे। किलोमीटरवर मित्र आता हा ब्रिज क्रॉस केला की रत्नागिरी थोडक्यात आलेलाच आहे। भावाच्या गावी आलोय गावखडीला, पहिल्यांदा भेट आहे ना ऋषभ। आणि काय खायला आणले तर तोरण। अरे हा ही तोरण मी समजते ते काळेवाल्या सगळे एकत्र खाऊ। बघ इकडे हा टेस्ट कशी आहे सांग। बिया टाकून देऊ ना। हा गोड आहे, पहिल्यांदा खाल्ले मी, ऐकून माहिती होतं तोरण गावचा असून मला माहिती नाही तोरण प्रकार काय आहे। तर आमच्याकडे करवंद वगैरे माहिती आहे, करवंद रेग्युलर झाले रे। ही तोरण मस्त आहेत ना, एकदम गोड लागतात मित्र। आणि ही आहे चिकना, हे बघा ही काळी, काय बोलतो हा प्रकार माहिती आहे, हा चिकना बोलतात। आपण खातात ना, 1-2 नाही खायची ते, करवंदाची पोरं छोटी 4-5 तरी खायच्या। मग टेस्ट कळते आहे ना, छान आहे। हे अशी ना मित्र, हे बघा रस्त्याच्या कडेला हे अशा प्रकारच्या झाडी असतात, आणि हा सीझन आहे करवंदच्या अगोदर ही तोरणं आणि चिकनं लागतात। तर आता हा जो मार्च रोजच्या म्हण तू काय खाणार नाही, आता आम्हाला खाऊ। हा ते आम्हाला काय आता सवय झाली आहे, पण खूप छान लागतात, आवडली ना मस्त। हा बघा हा आहे आमच्या गावखडी गावातलं एक स्पॉट, हे असं बळावणी बोलतात ह्याला। काय बोलतात? बळावणी बसतात ना ह्याला बळावणी बोलतात। हे पहिल्यापासूनच आहे, आता नाही केलंय, पूर्वजांपासूनच आहे का जांभेदार। हा आणि हा आहे वड बसण्यासाठी, सावलीसाठी इकडे लावलेला आहे। आणि समोर दिसतोय तो गावखडी गावाचा समुद्र किनारा, तर इथून खूप सुंदर असं दृश्य आहे। तर मित्र बघताय आपण आहे ना आपल्या खास अशा मित्राच्या गावी आलोय गावखडीला ऋषभच्या। डेली तो इथे ना बसून व्हिडिओ करत असतो, बघू शकता इकडे सेटअप त्याच्या व्हिडिओग्राफीचा। आणि ही ती वाडी वगैरे दाखवत होतो नेहमीप्रमाणे। आज खूप दिवसांना योग आला त्याच्याकडे यायचा, तर आता जस्ट जेवण आलो। आई वगैरे त्याची बाहेर गेली होती, त्यामुळे आम्ही बाहेरच जेवलो। हा घर आहे आपल्या भावाचा, तो बघा ऋषभ नेहमी आहे ना त्याच्या व्हिडिओ मार्फत या सर्व
नारळी पोपळीच्या बागा आहे ना दाखवत असतो. आणि ही खास करून तुळस आहे ना ती डेली मला दिसते. इकडे बघा बाजूला आहे ना सुपाऱ्या सुकत घातली त्या बघू शकता. त्या ओल्या असतील तेव्हा घातल्या जातात, त्या सुकल्यानंतर काढतील वापरायला. आणि हा रिषभचा घर छान असा इथं पेंट वगैरे केला आहे माझ्या मते. रिषभसोबत आलो आहे कशेळी बीचला. बघू शकता किती सुंदर असा ट्रान्सपरंट समुद्र आणि सफेद कलरची वाळू आहे इथे. तिकडे ना काहीतरी भुयारीसारखा भाग आहे, काहीतरी लिहिलं आहे तिकडे. हा इकडे स्पॉट आहे फोटोग्राफीसाठी. तर दुपारी आहे ना ऋषभच्या आग्रहास्तवर व्हेज खाल्लं आहे ना, आणि आता नॉन-व्हेज जेवायला या. चला जेवायला या. बघू शकता राईस आहे, इकडे सोलकडी आहे. कोकणामध्ये आल्यानंतर रस आपल्याला सोलकडी खायला मिळते. आणि इकडे हा काय सार आहे ना, सार आणि रस्सा आणि हा चिकन सुक्का. चला चपाती आणि राईस. चला सुरुवात करूया. गावकडेची सुंदर अशी सकाळ बघता मित्र. सूर्यनारायण डोक्यावर आलेले आहेत. वाजले जातं 7. फ्रेश व्हायचं आणि निघायचं परत आपल्याला गणपतीपुळ्यासाठी. हा बाजूचा तुम्ही नेचर बघू शकता, पक्ष्यांचा किलबिल आणि नारळी पोपळीच्या बागा. तर मित्र बघू शकता रिषभच्या आईने ना सकाळ सकाळ नाश्त्याला पुरणपोळी बनवली आणि इकडे आपली गावची चहा. तर चला आता आहे ना आपण नाश्ता करूया. तर चला फायनली आहे ना आता रिषभच्या घरून आपण निघतोय. आज एक दिवस स्टे केला रिषभकडे आणि खूप छान असा पाहुणचार पण केला. राहण्याची पण सोय केली भावाने. कुठे जायची गरज नाही लागली मला आहे ना. आणि कसं वाटलं? मला पण भेटून खूप बरं वाटलं. पण तुला खूप वर्षापासून तुला भेटायचं होतं आणि आई वडिलांसोबत बोलून चालून खूप मस्त वाटलं. वडिलांचा पण स्वभाव मस्त आहे, बोलके आहे, माझ्यासोबत बोलले बराच वेळ. तर आता आपण निघालोय. रेडी आहे. हो आता पुढचा प्रवास सुद्धा मोठा आहे खूप. हो हो. आता मी डायरेक्ट गणपतीपुळे वगैरे करणार. पहिला मी कुठलंच काय केलं नाही काल ट्रॅव्हलमध्ये. डायरेक्ट तुझ्या इकडे आलो. पूर्ण जेवणा बिवणाची भूक मी सर्व विसरून फक्त पाण्याची बॉटल अजून पण बॅगेमध्ये आहे. पाण्याची बॉटल फक्त पाणी प्यायलो, ज्यूस प्यायलो आणि ट्रॅव्हलच चालू ठेवला. तुला भेटण्याची उत्सुकता होती ना. हो ठीक आहे. चल येऊ मग. हो ये. आता कुठे गणपतीपुळे दापोली ना. दापोली. चला दापोली नाही सॉरी, डायरेक्ट मग आपल्याला कोकण संस्थेला दादाला भेटणार संदेश द्यायला आणि मग निघणार डायरेक्ट मुंबईला. चल येऊ मग. बाय बाय. चल बाय. तर चला मित्र फायनली ना आपण ऋषभच्या गावामधून निघालो. गाडी बाहेर काढली. आता एक दिवस स्टे केला ऋषभच्या घरी. जास्त कुठे काही गेलो नाही. आपण फक्त कैशाळी बीच वगैरे पाहिला आणि आता आपण चाललो आपल्या परतीच्या मार्गाला. चला भाऊ आपला मागे आहे. चला चल बाय ऋषभ. बाय बाय. चल हो चल बाय. हो हो. हा नेहमीप्रमाणे रिषभचा गावकडीचा रोड. गेले ना ह्याच रोडचा आणि आजूबाजूचे परिसर व्हिडिओ मार्फत आपलं दाखवत असतं रिषभ. बाजूला 1 नंबर 2 नंबर स्कूल आहे. सॉरी स्कूल आहे 1 नंबर 2 नंबर.
तर मित्र बघू शकता आता आपण आहे ना दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो आहे गणपतीपुळ्याला. म्हणजे रत्नागिरीपासून मला 20 किलोमीटर लागलं. फर्स्ट टाइम आपण ट्रॅव्हल केला इकडे. बघू शकता आज आहे ना एवढी गर्दी नाही आहे, पटकन दर्शन झालं. आणि हा सुंदर असा आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर बघू शकता तुम्ही. आणि हा आपला एक भाऊ भेटला आहे इकडे मंदिरामध्ये, ओळख झाली विक्रम दाऊल म्हणून. आता आम्ही सोबतच जाऊ तवसाळपर्यंत.